निकाल पार पडलेला आहे आणि आपण पाहतोय की बीड नगरपालिकेची ही जी सत्ता आहे त्या सत्तेच्या जवळ घडी म्हणजे आमदार विजयसिंह पंडित यांनी खूप कमी दिवसामध्ये हा जम बसवला आणि मला वाटतं त्यांना मोठं यश आलंय. परंतु हे करत असताना विलास विदाते यांचा यात पराभव झाला आणि त्यांची काही वक्तव्य सुद्धा व्हायरल झाले होते. ते आपल्या सोबत आहेत. काय प्रतिक्रिया जाणून घेऊ. धक्कादायक पराभव. हा अनपेक्षित पराभव झाला. अपेक्षित नव्हतं, परंतु शेवटी जनतेचा कल मी मान्य करणार माणूस आहे आणि पराभवाचे कारण हे सर्व नैतिक जिम्मेदारी माझी आहे. त्याच्यात आत्मपरीक्षण करून जिथं चुका झाल्या त्या दुरुस्त्या करणं आणि मी उद्याचा दिवस थांबतोय. परवा दिवशीपासून पुन्हा मतदारसंघामध्ये जो प्रभाग आहे माझा, त्याच्यामध्ये मी आणि माझी सौभाग्यवती यांना बरोबर घेऊन मी लोकांचे आभार मानायला जाणार आहे. कारण की 150 मतांनी पराभव हा जरी जिव्हाळा लागणार असला तर लोकशाहीमध्ये ह्या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे. जे आहे ते मान्य करायला पाहिजे. मी दोनदा पराभवाचं तोंड पाहिलेलं आहे, दोनदा यशाचं तोंड पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ही काही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही. पण जे करता येईल तेवढे सगळे प्रयत्न केले, पण कुठं मी कमी पडलो आणि कुठं अडचण आली हे सगळा शोध घेऊन मी त्याच्यावर पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे. नक्कीच. परंतु तुमच्या जे पक्षाला आहे खूप मोठं यश मिळालं. नाही, पक्षाला तर यश तर खूप मिळालं. मी म्हणजे आभार मानेन मी विजयराजे पंडितचं. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर प्रति-आरोप झाले, परंतु एक तरुण वयाचा आमदार आणि त्यांनी त्यांच्या स्वतःचे होप्स जे आहेत ते शेवटपर्यंत कमी पडून दिले नाहीत आणि शहरातून एवढं मताधिक्य, एवढी मोठी सीट निवडून आणणं, 22-23 सीटं आज घडीच्या सिंबूरवर आले. विशेष म्हणजे हे सगळे क्षीरसागर मुक्तीचा जो नारा आहे, तर तो त्यांनी सक्सेस करून दाखवला. त्याच्यावर विजयाची जी शिक्कामोर्तब झाली का, ही कमालीची. आणि बीडकरांनी पहिल्यांदाच क्षीरसागरांना बाजूला सारून नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश जे दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वार्डातून याच्यात जे मातब्बर जे सगळे पाहिजे होते, आवश्यक होते लोकांनी, त्या प्रत्येक जणाला सगळ्यांना संधी दिली नगरपालिकेच्या सभागृहात जाण्याची. आणि विजयराजे पंडितचं खास करून साहेबांचं मी आभार मानेन, आमदार साहेबांचं, की त्यांनी अजितदादाच्या सूचनेला, त्यांच्या आदेशाला, त्यांच्या विनंतीला ज्या पद्धतीने मान दिला आणि पूर्ण ताकद दिली आणि ताकद देऊन लोकांना, जनतेला एक विश्वास दिला, की मी इथं करू शकतो. बऱ्याचदा त्यांच्यावर आरोप झाले, की बाबा बाहेरगावचं पार्सल, कुठं गळ्यात पट्टा बांधणं, फलानं बांधणं, सोडणे करणं. हे एक जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून दिलेली एक ही म्हणजे त्याला काय म्हणतात त्याला, म्हणजे अपमानकारक हे आहे. म्हणजे ना, म्हणजे 15 मिनिटामध्ये ज्याला विजयाचा गुलाल धुवावा लागला घरात जाऊन, त्या पद्धतीची चिपरांग बसली ही. आणि ते विजयराजे पंडित, अजितदादा आणि यांचं मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करीन. आणि दुसरी गोष्ट, जेवढे नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्या सगळ्या जणांना शुभेच्छा देईल. आणि ज्या नगरसेवकांना माझ्यासहित इतर बाकीच्या बऱ्याच जणांना ज्यांना अपयश आलं, त्यांना सुद्धा सांगेल की याच्यामध्ये बरेचसे जण नौके होते. पहिल्यांदाच निवडणूक लढत होते, त्यांना बऱ्याचशा गोष्टीच्या काही गोष्टी कमी जास्त प्रमाणामध्ये पडल्या असतील, ते स्वतः कमी पडले, तर त्याच्यामध्ये इतरावर कुणावर नाराजगी, कोणत्या समाजावर एखाद्या बोट, की ह्यांच्यामुळं पडलं असं करू नये. त्यांनी याच्यामध्ये मी त्यांना विनंती या गोष्टीची करेन, की ज्यांनी जे पडले त्यांनी अपयशाचं कुणावरही खापर पडू नये. त्यांनी आपली सर्वस्व जिम्मेदारी ही नैतिक आपण स्वतः घ्यायची असते. उमेदवारांनी अपयश आपल्यामुळे आलं, ठीक आहे, आपण कुठं कमी पडलो त्याचा शोध घ्यावा, पूर्ण हिमतीने पुन्हा उभा राहू, पुन्हा लोकात जायचं, पुन्हा लोकात शेवटी लोकांनी जो कौल दिला आहे तो मान्य करायचा आणि ते मान्य करून पुढे जायचं. आणि विजयराजे पंडित साहेबांचं, राजांचं पुन्हा एकदा अभिनंदन, की तुम्ही माझ्यासारख्या खूप साऱ्या लोकांना जो न्याय दिला. म्हणजे वेळेला पक्षात शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, की घुटण्यावर येण्याची वेळ आली होती. योगेश क्षीरसागरांनी ज्या पद्धतीने पक्ष सोडला, ज्या पद्धतीने पक्ष डॅमेज करायचा प्रयत्न केला, ह्या डॅमेज परिस्थितीमध्ये विजयराजेंनी अजितदादांच्या सूचनेवरून ज्या पद्धतीने बाइंडिंग केली अतिशय 2 दिवसामध्ये, आणि ज्या पद्धतीने पूर्ण 52 नगरसेवक नगराध्यक्षपदाचं दिलं आणि ते जिंकून दाखविलं त्यांनी. म्हणजे गड बी राखला आणि सिंह बी राखला. म्हणजे सिंह बी आपल्या शहरामध्ये अबाधित राहिला आणि गड बी राखला. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमची भीमाईची लेख प्रेमलताताई पारवे ह्या निवडून आल्यात. मी त्यांचं बी अभिनंदन करेल. ठीक आहे, प्रवाहामध्ये एखाद्या वेळेला थोडं कमी जास्त होतं, मोठ्या मोठ्या दिग्गजांचा पराभव होतो. आपल्या जिल्ह्यामध्येच नाही, पूर्ण आपण राज्यात सगळीकडे पाहतो. मोठ्या मोठ्या इलेक्शनला सुद्धा दिग्गजांनी पराभव पाहिलेला आहे, पण ते पराभवाने खचून जायचं नसतं. मी पुन्हा हिमतीने मी तो उलट सगळ्यांना बाकीच्यांना
घरातल्या सांगितलं थांबायचं नसतं. राजकारणात जो थांबला तो संपला. मला उठायचं माहीत आहे, मला पळायचं माहीत आहे आणि येणाऱ्या काळामध्येच नाही, अवघ्या 8 दिवसामध्ये मी पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच जोशाने पुन्हा बाहेर येणार आहे आणि विजयराजे पंडित आणि इतर जे सर्वजण जे निवडून आलेत अध्यक्षासहित सर्व टीमबरोबर पूर्ण ताकदीने पक्षाचं काम करणार आहे. मी थांबणारा माणूस नाही. आता म्हणजे मुलाखत निघली आणि जालिंदर भाऊला काही मी मटेरियल देऊ नको असं होणार नाही. त्याच्यामध्ये त्याचा पिक्चर तुम्ही पाहिला असेल, तर त्याचा पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे. ये लोटिया पठाण के जिंदगी का एक ही मकसद है ते पप्पू की राजकीय मौत. तर ह्याच्यानंतर जे काही त्याच कामगिरीने मी बाहेर निघणार आहे. आज थोडासा थांबलो असेल, थांबायला लावला असेल, तर काही कारणामुळे थांबलो असेल. मी त्याचं आत्मपरीक्षण करून 2 दिवसात बाहेर येतोय आणि पूर्ण ताकदीने पक्षाचं आणि सर्वांना बरोबर आणि जे उमेदवार पडलेले आहेत, मी त्यांच्यासुद्धा घरी जाऊन भेटी घेणार आहे. त्यांचं आत्मबळ वाढविणार आहे. राजांना घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे व्हिजिटला. सगळ्यांच्या सोबत भेटणं, बोलणं आणि आपलं वय जे आहे ते या सगळ्या गोष्टी जय, पराजय पचविण्याची माणसात क्षमता असली पाहिजे. हे आपण शिकलेलो आहेत. प्रत्येक जागेवर आपण जातो ते सगळ्यांच्याच चढ-उतार असतो राजकारणात आपापल्या जीवनामध्ये. तर ते पचविण्याचं तुमच्यात धाडस असलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर पूर्ण ताकदीने समजा आपण जर कुणाची टिंगल-टवाळकी करतो, तर काही जणांनी आपल्याला ट्रोल केलं तर तुमच्यात ती क्षमता बी असली पाहिजे. तुमचा वैचारिक जो एक मुरब्बीपणा आहे, तो त्याच्यातून लक्षात आला पाहिजे. तर जे निवडून आलेत माझ्यासोबत माझ्या विरोधामध्ये जे कॅन्डिडेट निवडून आलेत, मी त्यांनाही शुभेच्छा दिल्या तिथंच. शुभेच्छा दिल्या. उद्या त्यांची बी भेट घेणार मी घरी जाऊन. लोकशाहीमध्ये जो जिंकला त्याचा तुम्ही बिलकुल कौतुक करायला पाहिजे आणि पूर्ण ह्यानी आणि निवडणूक संपली, की तुमच्यातले भेदभाव मधले काही अंतर असल्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. परंतु आता ही लढाई आहे ती आता मला असं वाटतं, की राजे आता एवढ्यावर थांबणार नाही. राजे आणि त्यांचं सगळं बघताय कारण हा जरा पसारा वाढणारच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विजयराजे पंडित हे विजयाची जी छबी आहे त्यांच्या शहरात आणि मतदारसंघात सगळीकडे छाप सोडणार आहेत आणि आम्ही आता त्यांचे सारथी म्हणून आम्ही बसणार आहोत. नक्कीच तुमचे मित्र योगेश क्षीरसागर यांनी मोठ्या जागा निवडून आणल्यात, त्यांना शुभेच्छा द्या. नाही योगेश क्षीरसागरांना शुभेच्छा देणं आता काही शक्य नाही माझ्याकडून तरी. बाकीचं कुणी जर देणार असतील तर त्यांच्याविषयी माहीत नाही. आता माझा पिंड आहे तो राजकारणात जरी समजा ठीक आहे ते जिंकले असतील, परंतु हा त्यांचा पराभव आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सगळं पूर्ण साम्राज्य करून त्यांना जर वाटत असेल, की मी काही जागा काढल्या आणि जिंकलो, तर माझ्या नजरेमध्ये त्यांचा पराभव आहे. म्हणजे नैतिकतेचा हा पराभव आहे. म्हणजे दलं बदलून आणि करून आणि इतरांना बाकीच्यांना सगळ्यांना वाऱ्यावर सोडून एखादा आपला सेनापती किंवा एखादा राजा जर दुसरीकडे जाऊन त्याचं साम्राज्य बनवित असला तर त्याच्यात काही फार मोठेपण नाही. ह्याच्यामध्ये मला उलट त्यांच्यापेक्षा हिरोची जो खरा भूमिका जी आहे ती विजयराजे पंडितची आहे. म्हणजे गेवराई सारख्या मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि बीडमध्ये येऊन त्यांनी आमच्यासारखे जे नौके पक्षामध्ये जे होते आणि त्यांना जे एकदम वाऱ्यावर सोडलेली जी काही फिलिंग त्यांच्या झाल्या होत्या, अशा परिस्थितीमध्ये पक्षाचं संघटन जबाबदारी घेऊन संघटन करून सगळे उमेदवार देणं, ते पूर्ण बॉडी उभा करणं, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणणं हे नॉट ए जोक. म्हणजे राजकारण ज्याच्यामध्ये मला पाहणारे सगळ्यांनाच माहीत असतं. आणि शहरात ठीक आहे, मी माझा पराभव मान्य केला आणि मोठ्या हिमतीने मी लोकात जातो. परंतु ज्या पद्धतीने गड राखला का विजयराजेंनी, तर सर्वत्र जी त्यांचा जो जय जयकार बीडमध्ये होतं, एक समाधान आहे प्रत्येकाला. आपल्या घरातला माणूस निवडून आला, आपल्या घरातला नगराध्यक्ष झाला, ह्या गोष्टीचं आहे. म्हणजे ज्यांनी गुलालामध्ये अंघोळ केली होती, त्यांना 0 मिनिटामध्ये शावर खाली उभं राहावं लागलं. ही जी राजाची जी धास्त आहे का, ही मला लई खास वाटली. कारण की कहाणी कोणची जरी असली तर डर राहणं जरुरी आहे. तर तेच झालंय. राजाची जी भीती आहे का, आता ह्याच्यानंतर ही कायम राहणार. ज्या पद्धतीने राजांनी बाजी मारली, मी राजाला बिलकुल सलोटच मारणार आहे. त्यांनी खूप गोरगरिबातल्या लेकरं जे होते, जे उमेदवार म्हणून पुढे आले होते, जे त्यांना न्याय दिला, त्यांना बळ दिलं, त्यांना सर्वोपरी पक्षातून ताकद दिलीच दिली. पण त्यांना जी हिंमत आहे म्हणजे पाहिलंच नव्हतं कधी. म्हणजे क्षीरसागरांना सोडून कधी कोणत्याही माणसाकडे पाहिलंच नव्हतं. आज पाहिल्यानंतर भर वाटलं किंवा हे म्हणजे अजून बी काही बाकीचे जगात खूप सारे लोक आहेत, ज्यांच्यापेक्षा बी चांगले आहेत. तेच म्हणायची वेळ आली आणि भविष्यामध्ये राजकारणाचं समीकरण शहराचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं हे बदललं नक्की दिसेल तुम्हाला. कारण सुरुवात जी आहे का, ही कार्यकर्त्यापासूनच होती, सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून. आणि ती सुरुवातीची नांग ही सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जनतेने ज्या पद्धतीने कौल दिलाय, तर लोकशाहीमध्ये लोकांचा कौल जो असतो तोच मान्य करावा लागतो. तर जो जीता वो सिकंदर. तर राजे ह्याच्यात जिंकलेत, तर राजे सिकंदरच झालेत. त्याच्याबद्दल काही माझं दुमत नाही. राजांचं पुन्हा एकदा आभार.
तुमचे जिगरी मित्र अमर नायकवडे असतील, विनोद मुळक असतील, हे पण विजयी झाले. बिलकुल. म्हणजे अमर नाईकवाडे नाना आणि विनोद मुळूक आणि खास करून फारुख पटेल हे तिघं बी जे आहेत हे म्हणजे आक्रमक माणसं आहेत. आणि मला ह्या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे. मी तुम्हाला माझ्याकडे बघितल्यावर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला असं वाटत नसेल, की म्हणजे पराजयाने मी खचणारा माणूस आहे. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे, की माझे बाकी सर्वच जण माझे सोबती आहेत, मित्र आहेत. पण हे तिघं जण येण्याचं आणि नगराध्यक्षासाठी येण्याचं फार मोठं आहे साहेब. हे तिघं जण साहेब चांगल्यात चांगल्या माणसांना झोपिण्याची आणि कुणाच्याही अंगावर जाण्याची हे एका तालमीतले आम्ही सगळेजण आहेत. आणि आम्ही कुणाचा आदर्श-बिदर्श मानण्यापेक्षा हे तिघं बी जे आहेत ते खाली लोकातून निवडून आलेत. लोकांनी कल दिला. लोकांनी त्यांच्या कामाचं मोजमाप केलं आणि ज्या पद्धतीने निवडून आले साहेब माझ्या सहित. ठीक आहे, माझा बळी गेला असेल, काही अडचण नाही, मी मान्य आहे. परंतु हे तिघं जण बी माझ्या सोबतीला होते. पण ह्या तिघा जणांनी ज्या पद्धतीने योगेश क्षीरसागर आणि सारिकाताई क्षीरसागरांनी ह्याच्यामध्ये बी ह्यांना पाडण्यासाठी जी ताकद लावली, ह्यांनी ते जुमानलं नाही. आणि साहेब ठीक आहे, 10-5 जण आले नसतील काही, हे आमच्या 4 जणाला ज्यांना टार्गेट केलं होतं, त्यातला मी एक आलो नसेल, मला ठीक आहे, मला मान्य आहे. परंतु ह्या 3 जणांनी साहेब नाक उडविलं. नगराध्यक्ष बी आणला आणि आणला. ह्या 2 जणांना नवरा बायकोला आज बी फिलिंग घरात हे येत असतील, की आपलं नाक छाटल्या गेलं. उद्याच्याला हे नाकाने वांगे शेलण्याचं जे काम आहे का, हे होणार नाही आता. कारण की हे 3 जण आता यांच्या स्वप्नात येणार आहे साहेब. हे 3 जण हे तेजाब आहेत, तेजाब. म्हणजे राजकारणातले ॲसिड ज्याला म्हणतात का, हे अमर नायकवडे, विनोद मुळूक, फारुख पटेल हे अनुभवी माणसं आहेत. सभागृहात हे असणं गरजेचं होतं. म्हणजे जोपर्यंत तेवढ्या वजनाचा धोंडा एखाद्याच्या बोकांडी ठेवता येत नाही, तोपर्यंत ती कळ लागणार नाही. आणि हे तिघं जण जाण्याचं मला समाधान आहे, की म्हणजे मी ज्यांच्या विचाराला म्हणजे लाईक करतो, अशा विचाराचे माझे तिन्ही मित्र सभागृहात आहेत. ही जर टीम तर सगळीच आहे. खूप सारे मित्र आहेत. काही माता भगिनी बी आहेत ज्या निवडून आल्या. परंतु हे तिघं जण सभागृहात असणं फार गरजेचं होतं साहेब. ह्या सभागृहामध्ये जर व्यवस्थित न्याय द्यायचा असेल, लोकशाहीच्या मार्गाने जर काम करायचे असतील, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा आहेत. ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. आणि विजयराजे पंडित सारखा जो सेनापती जो लाभलेला आहे, आणि हे तिघं जण मला जे दिसत आहेत ह्या सगळ्यांना घेऊन जे सभागृहामध्ये, साहेब हे बीडचं सभागृह ह्याच्यानंतर लोकशाही मार्गाने सरळच चालणार. जे वळण लागलेलं आहे का साहेब, हे बायपास देणार त्याला. आणि लोकाला जे अपेक्षित, जे त्यांना क्रमप्राप्त आहे, तेच लोकांना आता इथून पुढे नगरपालिका बघायला भेटणार. काही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छतेचे काही कारणं होते, घंट्या गाड्याचे होते, अनेक काही कारणं होते, जे नगरपालिकेच्या आधिपत्याखाली ज्या अशा काही गोष्टी येतात, त्या गोष्टी बरोबर न होण्यासाठी अनेकशा लोकांच्या नाराजगी असायच्या. परंतु आता मला असा विश्वास आहे, की आता पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार ज्या वेळेला सभागृहाला मिळतो, त्यावेळेला तिथं जे लोकांना अपेक्षित आहे तेच काम करेल. आणि हे तिघं जण जे वाघ आहेत, सगळ्या टीमला घेऊन साहेब हे ते सिंह आणि हे तिघं दोघं वाघ हे सगळं काम दाखवणार. आणि मला समाधान आहे त्यांचं. तिघा जणांचं मनापासून, हार्टपासून यांना सगळ्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील कार्यासाठी. पराभव जरी झाला असला तरी सत्ता तुमची वाटते मदतीचा हात, किंवा तो आधी स्वीकृतीकडे तुम्ही जा. नाही, आता काय आहे, माझं जे काम होतं ते मी माझं काम केलंय. राजकारणामध्ये काय आहे, ते योगेश क्षीरसागरसारखी चूक करायची नको. म्हणजे वय कमी आणि अपेक्षा जास्त झाल्या, की बुद्धी भ्रष्ट होती माणसाची. आपल्याला आज पराभव झालाय, इतर बाकीच्या गोष्टी पक्ष काय दखल घेतोय, पक्षाला काय योग्य वाटतंय, तिथं बी काही बाकीची समीकरणं खूप सारी आहेत. माझ्या मित्रांच्या बी काही अडचणी आहेत. तर ह्या गोष्टीचं लगेच आपण त्यांच्यावर काही अपेक्षाचं ओझं ठेवणं, हे मला तरी संयुक्त वाटत नाही. परंतु पक्ष जो निर्णय देईल त्या निर्णयाचं मी स्वागत करील. आणि जरी माझ्या फायद्याचं झालं तरी स्वागत, नाही झालं तरी स्वागत. परंतु मी तर ताकदीने काम करणार आहे. मी ह्या सगळ्यांचा आता म्हणजे तोफ तोफ माहिती आहे ना तुम्हाला? तोफ ते पाठीमागे तानाजी पिक्चर आला होता. त्याच्यात ती वर एक तोफ जायची बघा. एकच खास तो. तशा तोफीसारखं मी काम करणार आहे. आणि ठीक आहे ना, आपल्याला जर न्याय मिळाला तर त्याचं बी आपण बिलकुल हसत-खेळत स्वागत करू. आज तर सगळेजण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करीत आहेत सण. जरा 1-2 दिवस जाऊन द्या. 2 दिवसाच्या नंतर बघूया. कारण की हे काही मला वाटत नाही, राजे झालं, अमरनाना नायकवडे झालं, विनोद मुळूक झालं आणि फारुख पटेल, इतर हे नगरसेवक रणजित भैया सगळेजण माझे सगळे एकदम जिगरी मित्र. हे मला वाटत नाहीत मला हे गप्प बसवून देतील. तर ह्यांना म्हणजे मला ह्यांच्या वाचून जसं करमत नाही, जसं आहे
तसं ह्यांना सुद्धा माझ्या वाचून करमणार नाही, हे बी तेवढंच खरं आहे. पण वेळेची वाट बघू जराशी. काही गोष्टीची थोडीशी वाट पाहिलेली चांगलं आहे आणि अपेक्षा थोड्या कमी ठेवलेल्या चांगल्या आहेत. नाहीतर पप्पू म्हणायला उशीर लागत नाही लोकाला. आम्ही पाहिले तुम्ही शब्दाचे खूप पक्के आहेत आणि तुमचा मूड चांगला आहे, पराभव जरी झाला असला तरी. म्हणून एक महत्त्वाचाच प्रश्न राहिला होता मागे. नगर नाक्यावर तुम्ही सांगितले की आमच्या तिन्ही जणांपैकी एकाचा पराभव झाला, तर मी केळीचा व्यवसाय करेन, जागा बघून ठेवीन. बिलकुल, बिलकुल. मला अपेक्षितच होतं, की जालिंदर भाऊ समोर बसणार आणि आणि पुन्हा तुम्ही अचानक प्रश्न टाकणार, तर ह्याच्याबद्दल काहीच नाही. बघा, ज्या पद्धतीने मी ते उत्तर दिलं होतं, ती परिस्थिती आणि ती वेळ. परंतु मी स्वतःची ती जिम्मेदारी स्वीकार करतो, कारण मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. भाजीपाला विकणं, केळं विकणं, बटाटे विकणं, वांगे विकणं, हे आमच्यासाठी, आमच्या घरासाठी किंवा आमच्या बापदादाच्यासाठी पण आम्ही शेतकऱ्याचे लेकरं आहेत. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन काही जन्मलेलो नाहीत, काही नाहीत. आम्ही पहिल्यापासून मातीतले माणसं आहेत. तर त्याच्यामुळं केळं विकण्याचं बिलकुल काहीच अडचण नाही. पण ते केळं विकताना योगेश क्षीरसागरांनी मला पाहणं गरजेचं आहे. कारण की काय भाव दिले मला योगेशनी विचारावं लागेल. त्यावेळेस मी त्यांना उत्तर देईल. काहीच नाही अडचण. मला ते आरोप प्रत्यारोप तर राजकारणात चालत राहतात. म्हणजे मीच त्यांच्यावर केलं अशातला भाग नाही. त्यांनी तर काही कारण नसताना बी ज्याचं नाही त्यांची इशारा घेतलेली आहे. असे खूप जणांमुळेच ही राजकीय जी आता अडचण जे निर्माण झाली त्यांना ह्याच्यामुळेच आहे. परंतु तुम्ही जो प्रश्न मला केला त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला केळं विकणं, मी जर एखादी चॅलेंज केलं आणि त्या चॅलेंजमध्ये मी जर हरलोय, तर मी बी पांडुरंगाचा भक्त आहे. मी पूर्ण बिलकुल करणार. काहीच अडचण नाही. मला ते मान्य आहे, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला भाजीपाला, केळं, बटाटे, दूध विकण्यासाठी बिलकुल लाज तमा नाही आणि काहीच नाही. मी स्वागत करतो त्या गोष्टीचं. शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, पराभव जरी झाला असला तरी तुम्हाला मतदान केलंय मतदारांनी, त्यांना काय? बिलकुल. जालिंदर भाऊ, मी आत्ताच सुरुवातीलाच सांगताना सांगितलं, की मी आजचा आणि उद्याचा दिवस थोडासा विश्रांती देतो. कारण लोकं बी प्रचंड या मधल्या इलेक्शनच्या काळामुळं थोडंसं गट-तट, जात-पात, धर्म ह्या सगळ्या गोष्टींमुळं प्रचंड लोकं थोडंसं दबून होते. लोकं बोलत नव्हते खुल्याने. परंतु मी सुरुवातीलाच असं सांगितलं, की मी परवा दिवशी सकाळी मी आणि माझी सौभाग्यवती आम्ही दोघं जण डोर टू डोर जशा पद्धतीने आम्ही प्रचाराला गेलो होतो, त्याच पद्धतीने ज्या मतदाराने एवढा मोठा विश्वास आपल्यावर टाकला, 100-50 मताच्या फरकाने जर आपलं सीट गेलं असेल, तर त्या मी पराभवाकडे त्या नजरेने पाहत नाही. मला 1000-1100 लोकांनी ज्यांनी मतदान दिलं, मी त्यांच्याकडे पाहतोय, की त्यांचा विश्वास माझ्याप्रती किंवा माझ्या कुटुंबाप्रती, की ह्या पदाची गरिमा हा माणूस राखू शकतो. म्हणून ज्यांनी विश्वास माझ्याप्रती नोंदविला, त्यांचे जाऊन आभार मानणं. ज्यांनी मतदान दिले त्यांचे बी आभार. ज्यांनी मतदान दिलं नाही, तर त्यांची मनं जिंकण्यासाठी त्यांचे आभार मानून पुन्हा त्यांना अपेक्षित काय आहे, तर त्या पद्धतीने करणार आणि म माझ्या आणि भीमराव नानाच्या विरोधामध्ये जे कॅन्डिडेट निवडून आले, मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देईल, की निवडणूक संपलेली आहे. तुम्ही विजयी झालेला आहात. तुम्ही त्या पदाला न्याय द्या. तुम्हाला जनतेने कौल दिला आहे. तुम्ही त्या पद्धतीने करा. माझ्यापेक्षाही इतरांपेक्षा तुम्ही चांगलं काम करताल हा लोकांचा विश्वास तुम्ही जो सफल करून दाखवा आणि मी स्वतः सगळ्या त्या तमाम लोकांचे आभार मानण्यासाठी 2 दिवसात मी माझ्या प्रभागामध्ये दौरा करतोय. सगळ्यांचे आभार मानण्यासाठी येणार आहे आणि आपण सर्वजणांनी जे माझ्याप्रती, माझ्या पत्नीच्या प्रती जो विश्वास दिला, पक्षाच्या प्रती जो विश्वास दिला, अजितदादाच्या प्रती, विजयराजे पंडित यांच्या प्रती जो विश्वास दिला इतक्या मोठं मतदान देऊन मी, तर त्या विश्वासाला हात जोडून सगळ्यांच्या पायाला हात लावून सगळ्यांचे आभार मानणार आणि लवकरच मी ह्या प्रक्रियेमध्ये राहणार आहे आणि मी खचून जाऊन घरात बसणारा माणूस नाही. नागरिकांना सुद्धा आवाहन करेन, की ज्या काम मी करीत होतो, इतर सारी टीम त्या कामात आहे. जिथं काही अडचण येईल, प्रभागातले जे काही छोटे-मोठे हे असतील, त्याच्यामध्ये मी तत्पर राहणार आहे. शेवटी पदं मला बांधून ठेवू शकत नाहीत. एखादं पद मला माझ्या कामामध्ये याच्यामध्ये बांधून ठेवू शकत नाही. मी लोकात राहणारा माणूस आहे. मी पुन्हा लोकात जाणार आणि पुन्हा लोकांमध्ये काम करणार. पुन्हा मनं जिंकणार आणि पुन्हा निवडणूक लढणार, हा माझा विश्वास आहे. धन्यवाद साहेब, तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. विलास विदाते यांनी जो काही पराभव झाला आहे तो स्वीकार केला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये परत एकदा जोमाने कामाला लागण्याचा जे निर्धार आहे त्यांनी यावेळी केलेला आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, बीड.